आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ऐका ना सारंग सर, काय मी सकाळीच घरातून निघाले पण आई बाबांना फोन नाही केलाय। करूयात ना फोन, थांब मी करतो। विठ्ठला, परमेश्वरा, माझ्या साऊवर तुझं लक्ष असू दे रे बाबा। पांडुरंगा, माझ्या साऊच्या आयुष्यात कसलं वादळ आणलंय सर। हे वादळ लवकरात लवकर शमव। जावई बापूंचा फोन आहे। उचला ना उचला, आणि ते मोठा आवाज करायचा। रामकृष्ण हरी, जावई बापू, जावई बापू म्हणलेलं चालेल का? हो, आता तुम्ही मला जावई बापू म्हणू शकता। दुसऱ्यांदा लग्न केलंय सावलीशी, पक्का जावई झालोय मी तुमचा। हा? थांबा, सावलीला बोलायचंय, मी सावलीकडे देतो। धर। हॅलो बाबा। साऊ, साऊ। काय झालं सांग मला। हो, शाणे असशील ना तर त्या सारंग पासून लांब राहा। तुझ्या घरी आहे ना, आउट हाऊस मध्ये ना डिवोर्सचे पेपर ठेवले। त्या पेपरवरती सही करायची आणि सारंगला डिवोर्स द्यायचा। ओके, त्या एकाच अटीवर मी सारंगचा जीव घेणार नाही। हसमीचा प्रियकर, मी हे सगळं केलंय कारण मला सारंग हवा होता। बाबा, आपल्या दुःखाची मळप दूर झाली आहे। विठुरायानं आपली प्रार्थना ऐकली। आणि आई, तू आता सारखं सारखं विठ्ठलाला वेठीला धरू नकोस। आहे बघ ना, आपल्या विठुरायाने सगळं ठीक केलं। आता पहिले एकरा बरोबरच बोललीस। पर साऊ, तू धन्य आहेस लेकरा। तुझं एवढं धाडस, साहस, सगळंच धन्य आहे बरं। तुझा यशोशिकपणा सगळ्यांना मिळो आणि विठ्ठलाची कृपा तुझ्यावर अशीच राहो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना बघ। खुश राहा साऊ, आनंदी राहा। मला तुझा अभिमान आहे पोरी। साऊ, देऊ का फोन? हो, पांडुरंगा, तूच सखा, तूच पाठी राखा। पांडुरंगा हरी, वासुदेव हरी। आता मापुलांडून आते। सूर्य वाचून झोपली नाही तू? काय झालंय? तुझं आयुष्यात काहीच उपयोग नाहीये। म्हणजे म्हणजे इतकं सगळं घडलं घरात, पण त्यात तुझा काहीच रोल नाहीये। काहीच स्टँड घेतला नाही तू। सारंग त्या मूर्ख मुलीला लग्न करून घरात घेऊन आला, पण तू एका शब्दाने काही बोलला नाहीस। अरे द्यायचा ना नकार, काहीतरी घडलं असतं। एक मिनिट, नकार मी द्यायचा? आणि का तो?
आणि ही सगळी सारंगची इच्छा होती तर तुझी काही इच्छा नाहीये घरात, काहीच व्हॅल्यू नाही आपली, काही स्टँड घेत नाही. अरे मोठा भाऊ आहेस ना, बोलायचं होतं ना मग काहीतरी. ऐश्वर्या मान्य आहे, मी मोठा भाऊ आहे, पण मी त्याच्या पर्सनल स्पेसमध्ये नाही घुसू शकत ना. आणि तसंही तो खुश आहे, त्याला सगळं आवडतं, तर आपण इंटरफेरन्स का करायचा. आणि तसंही सावली वाईट मुलगी नाही. वाईट नाहीये, लगेच कळलं तुला. ओळखलंस तू तिला? तुमच्या डोक्यावर बसून जेव्हा नाचेल ना ती, तेव्हा कळेल तुम्हाला. ऐश्वर्या प्लीज यार, आती. इनफ. मला आता ह्या विषयावर बोलायचंच नाही. हां ठीक आहे. गेट अप. सरळ बाहेर जायचं, मला प्रिव्हसी हवी आहे. मला नाही, तू इथं झोपणार नाही, आज तू बाहेर झोपणार. बाहेर. ऐश्वर्या जस्ट लीव. सावली काय झालं? सारंग सर, मला तिलोत्तमा मॅडमची काळजी वाटते. हे सगळं त्यांच्या मनाविरुद्ध घडतंय आणि ह्या सगळ्यात त्यांची काहीच चूक नाहीये. ज्या घरात त्यांचं मन सुखी नाहीये, त्या घरात नेमकं राहायचं कसं ह्याचाच विचार करते. सावली, आपण या जगात प्रत्येकाला आनंदात नाही ठेवू शकत. पुढच्या व्यक्तीला आनंदात ठेवणं हे नेहमी आपल्या हातात नसतं. सावली, कधीतरी ती व्यक्ती नाराज होईल, त्याच्या मनाविरोधात गोष्टी घडतील. हा मुद्दा असा आहे की आपण प्रयत्न करणं नाही थांबवलं पाहिजे. आणि माझा विश्वास आहे तुझ्यावर. जसं तू माझं मन जिंकलंस, तसं आईचं पण मन जिंकशील. मला पण आईची काळजी आहे, पण मला हे माहिती आहे की माझ्या आनंदात माझ्या आईचा आनंद आहे. जेव्हा ती मला सुखात आणि आनंदात बघेल ना, तेव्हा ती आपल्याला स्वीकारेल. खरंच. थोडा वेळ घ्यायला हवा, तेच म्हणत होतो मी. कुलदैवताला पण जायचंय ना, थोडा वेळ घेऊ आपण. मी इथे झोपते. कशाला? माझी बायको अशी सोप्यावर नाही झोपणार. तू इथे झोप. सारंग सर, आणि ते सारंग सर म्हणणं बंद करा. ते मग काय बोलू? सारंग म्हण. अहो काही काय, ते कसं शक्य आहे? काय म्हणालीस? ते कसं शक्य आहे? नाही नाही, त्याच्या आधी. काही काय? त्याच्या आधी सावली. अहो पुन्हा म्हण. अहो अहो म्हण तुम्हाला.